देशातील विविध भागात पावसानं अक्षरशः हाहाकार माजवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशातच ढगफुटीची आणखी एक घटना घडलेली आहे आणि ही ढगफुटी दिवसा नसून मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास झाल्याची घटना घडली आहे। घटना सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। उत्तराखंडमधील चमोली इथं मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाल्याची घटना घडली आहे। चमोलीतील थराली इथं ही ढगफुटी झालेली आहे। या घटनेत 2 जण गाडले गेल्याचं वृत्त आहे। मदत आणि बचाव कार्यासाठी SDRFची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे। उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केले। या संदर्भात बोलताना चमोलीचे जिल्हाधिकारी संदीप तिवारी म्हणालेत की काल रात्री थराली तालुक्यात ढगफुटी झाल्यानं मोठं नुकसान झालं असल्याची शक्यता आहे। या ढगफुटीमुळे बरेच ढिगारे आलेले असून यामुळे आमची टीम घटनेच्या ठिकाणी पोहोचलेली आहे। 20 वर्षाची एक मुलगी आणि एक वृद्ध महिला बेपत्ता असल्याचं वृत्त आहे। दोघेही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे। त्यांचा शोध घेतला जातोय। थराली आणि आसपासच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे ढिगारा आलेला आहे। चमोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री थराली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत थराली पोलिसांनी रात्रीच तत्परता दाखवत स्थानिक लोकांना सतर्क केलंय आणि त्यांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे। दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेप्रती दुःख व्यक्त केलंय। एक्स वरती पोस्ट करत ते म्हणालेत की चमोली जिल्ह्यातील थरली भागात रात्री उशिरा ढगफुटीची दुःखद बातमी मिळाली। जिल्हा प्रशासन SDRF पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि मदत तथा बचाव कार्याला लागलेले आहेत। मी या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क करत आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे।